हाय, हॅलो. तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, समाधानाचा, भरभराटीचा जावो हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. चला तर मग आज बनवूया सगळ्यांनाच आवडणारे असे हे बटाटा पापड. अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते बघूयात. तर सर्व काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. चला तर मग आता काय करायचं, या ठिकाणी आपण ज्योतीचा बटाटा घेतलेला आहे. तर आपण 2 किलो बटाटे घेतलेले आहेत, तर ते आपल्याला पाण्यामध्ये उकडायला ठेवायचे आहे. आता तुम्ही बघू शकता की आपला बटाटा पूर्णतः उकडला गेला आहे. हे कसं बघायचं, तर आपल्या बटाट्यांना खाच्या पडलेल्या आहेत, म्हणजेच थोडे तडकल्यासारखे आपले बटाटे वाटत आहेत. तर समजून जायचं की आपले बटाटे छानपैकी उकडल्या गेले आहेत. तर तुम्हाला या ठिकाणी बघायलाच मिळाला असेल. तर आता आपण सर्व काही बटाट्यांचे साल काढून घेऊयात. साल काढल्यानंतर सर्व काही बटाटे आपल्याला किसणीच्या साहाय्याने अशा प्रकारे सर्व काही आपल्याला किस करून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्ही स्मॅशरच्या साहाय्याने सर्व काही स्मॅश पण करून घेऊ शकता, पण किसणीनं केलेलंही चालेल. त्यानंतर आता इकडे आपल्याला 2 किलो बटाट्यासाठी आपल्याला 1 किलो शाबू आपल्याला छानपैकी कुरकुरीत असा भाजून घ्यायचा आहे आणि भाजल्यानंतर आपल्याला मिक्सरला त्याला फिरवून घ्यायचं आहे. एकदम बारीक अशी फाईन पेस्ट झाली पाहिजेत अशा प्रकारे. आता इकडे जो आपण बटाटा किस केला होता त्यामध्ये आपल्याला हिरव्या मिरचीचं वाटणही बनवून घ्यायचं आहे. त्यामुळे टेस्ट छान लागते. आता जे पण आपण शाबू मिक्सरला फिरवून घेतलेला होता तो त्यामध्ये ॲड करायचा आहे आणि मिरचीचं जे वाटण होतं ते सुद्धा आपल्याला त्यामध्ये ॲड करायचं आहे. आता तुम्ही वाटण स्किप करून त्या ठिकाणी लाल तिखट पावडर देखील टाकू शकता. आता तुम्हाला जसं आवडेल त्यानुसार तुम्ही तुम्हाला गरजेनुसार त्यामध्ये टाकून द्या. आता सर्व काही हे तिन्ही जे आपण जिन्नस टाकले होते ते सर्व काही छान आपल्याला एकसारखे मिक्स करायचे आहे. पण ते मिक्स करण्याच्या अगोदर त्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. आता मीठ तुम्हाला चवीपुरतं हवे असेल अशा प्रमाणामध्ये टाकायचं आहे आणि सर्व काही त्याचा डव तयार केल्यानंतर आता एका पातेल्यामध्ये आपल्याला थोडं पाणी ठेवायचं आहे आणि हे जे आपण डव तयार केला होता त्याला आपल्याला 15 मिनिटांसाठी स्टीम करून घ्यायचं आहे, म्हणजे थोडी वाफ काढून घ्यायची आहे. वाफ काढून घेतल्यानंतर काय करायचं, परत एकदा आपल्याला ते सर्व काही छान एकसारखं परत एकदा मिक्स करून घ्यायचं, म्हणजे गुठळ्या वगैरे असं काहीही त्यामध्ये शिल्लक राहिलं नाही पाहिजेत. तर तुम्हाला हाताला ते चिटकत असेल किंवा गरम लागत असेल तर तुम्ही पाणी हाताला लावून सुद्धा त्याला छानपैकी असं एकसारखं मिक्स करून घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता छोटे-छोटे बॉल, आता आपल्याला पापड ज्या साईजमध्ये बनवायचे आहेत ना, तर त्या साईजमध्ये आपल्याला छोटे-छोटे बॉल बनवून घ्यायचे आहे आणि इकडे एक छोटी पॉलिथिन आपल्याला कट करून घ्यायची आहे स्क्वेअर शेपमध्ये आणि असे छोटे जे बॉल बनवले त्यावरती ठेवून त्यावरती ती पॉलिथिन ठेवायची आहे आणि सर्व काही असं आपल्याला हवं असतील अशा प्रमाणामध्ये सर्व काही आपले पापड बनवून घ्यायचे आहेत. फक्त एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की त्या पॉलिथिनला आपल्याला करण्याच्या अगोदर थोडं पाणी आणि थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. जास्त प्रमाणामध्ये तेल नाही लावायचं आहे आणि अशा प्रकारे व्हिडिओ तुम्हाला दिसतंय अशा प्रकारे सर्व काही आपल्याला हे बटाटा पापड करून घ्यायचे आहेत. बघा किती छान पांढरे शुभ्र असे झालेले आहेत. तर 2 किलो बटाट्यांपासूनच आपण वर्षभर टिकतील असे हे बटाटा पापड बनवू शकतो. तर तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये बघायलाच मिळालं असेल, की आपल्या पापडांना बघा किती छानपैकी सोनेरी कलर आलेला आहे. तर तुम्हीही नक्की बनवा आणि वाळल्यानंतरही बघा किती छान दिसत आहेत. तर तुम्हाला आता तळून पण दाखवते की कशा प्रकारे झाले आहेत. सेम नागलीच्या पापडासारखाच आपल्या या पापडांना कलर आलेला आहे. तर तळल्यानंतरही बघा किती छान वाटते. आलू चिप्स खाण्यापेक्षा हे पापड खायला कधीही टेस्टी लागतात, कारण यामध्ये चटणी, मीठ वगैरे आपण टाकलेलं असते, तर त्यामुळे ते क्रिस्पी लागतात. आणि हे जे पापड आहे तर वर्षभरही या पापडांना काहीही होणार नाहीत आणि कमी तेलामध्ये सुद्धा हे छानपैकी तळल्या जातात. तर तुम्हाला बघायलाच मिळालं असेल की बघा किती छानपैकी सोनेरी कलर आलेला आहे. खायला पण अप्रतिम झाले होते. तर तुम्हीही नक्की हे बटाटा पापड जे आहेत ते बनवून बघा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जे काही डाऊट असतील, जे काही प्रश्न असतील तर ते कमेंट थ्रू नक्कीच विचारा. चला तर मग अशा नवीन व्हिडिओसह आपण परत भेटूया. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय बाय.